हक्काचं पंढरपूरच्या हक्काचं पंढरपूरकरांना न्याय मिळालाच पाहिजे, पंढरपूरकरांना न्याय मिळालाच पाहिजे, पंढरपूरकरांना न्याय मिळालाच पाहिजे, पंढरपूरकरांना न्याय मिळालाच पाहिजे. अरे गाव आमच्या हक्काचं कुणाच्या बापाचं. अरे मंदिर समिती बरखास्त झाली पाहिजे, 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 मंदिर समिती बरखास्त झाली पाहिजे. हर हर महादेव. आज क्रांतिकारक राघोजी बागराज हर मंदिरात दलाल बंद हर सातत्यानं गेल्या वर्षभरापासून आम्ही मंदिर समितीच्या विरोधातले प्रश्न मांडतोय, पण त्याची कुठलीच उकल होत नव्हती. आज मंदिर समितीची इथं मीटिंग होती आणि सगळे अधिकारी सह अध्यक्ष उपस्थित होते आणि आम्ही त्यांना आता घेराव घातला. कारण मंदिर समिती स्वच्छता काय कुठली ठेवत नाही, मंदिर गळतंय, निकृष्ट काम झालेलं आहे आणि मंदिर समिती बरखास्त करावी. तसंच जे विठ्ठलासोबत आलेल्या गाया आहेत त्या गायांची पण सोय झाली पाहिजे. 4.5 कोटीचं टेंडर असताना मंदिर समिती त्यांच्या गाया सांभाळते, पण पांडुरंगासोबत आलेला वंश जो आहे गायांचा त्या सांभाळत नाही. तो एक प्रश्न मांडला आणि महिला मुतारीचा पण प्रश्न आम्ही मांडला. महिलांसाठी मुतारी साधी पंढरपूरमध्ये नाही आणि आमची अशी मागणी आहे की पंढरपूरकरांना 24 तास दर्शन मिळावं आणि टोकन दर्शन व्यवस्था करावी, अशी आमची प्रामुख्यानं प्रमुख मागणी आहे. आणि जो रक्षक नावाचा जे ठेका आहे तो रद्द करून सुद्धा ती लोक तिथं येऊन लोकांना आरेरावीची भाषा करतात. पंढरपूरकरांना जाणून बुजून अपमानास्पद बोललं जातंय. त्यामुळं आम्ही सातत्यानं वर्ष झालं समितीचे प्रश्न मांडतोय, पण कुठला प्रश्न सुटत असल्यामुळे आम्ही आता इथं घोषणाबाजी दिली, घेराव घातला आणि मध्यंतरी त्यांनी देवाचं लग्न लावलं. त्या देवाला साक्षात पांडुरंगाला त्यांनी मुंडोळ्याच बांधलं नाही, ह्या विषयावर पण आम्ही बोललो. आणि वशिलेबाजी दर्शन ही सातत्याने तिथं घडते. फक्त एजंटवर कारवाई होतीये, पण आतला कोण अधिकारी ह्याच्यावर कारवाई नाही, त्याची पण आम्ही मागणी केलेली आहे.